नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला म्हणतो, एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट मधुभाऊंवर हल्ला मिस केला होता. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर आता नागराजला भेटण्यासाठी त्याचा मुलगा राकेशही पोलीस स्टेशनला आलेला असतो. आता हे कॉन्स्टेबल पाहतात. तर इकडे नागराज आता अर्जुनला म्हणतो, त्याचं काय झालंय माहितीये का? दही ह अंडीचा दिवस होता आणि आम्ही सर्वजण तुमच्या घरी आलो होतो आणि त्याच वेळी पाहिलं तर हा म्हातारा नुसता इकडून तिकडे फिरत होता. मग धरला चाकू आणि खूप असला पाटीत मीच मारलं. त्या म्हातायाला आता हे सत्य अर्जुनला कळालेलं असतं. आता मात्र अर्जुन खूप संतप्त झालेला असतो. तर दुसरीकडे राकेश आता नागराजला भेटण्यासाठी पुढे येणार. तर कॉन्स्टेबल राकेशला तिथेच थांबवतात आणि म्हणतात, थांबा, तुमच्या वडिलांना भेटण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आले आहेत आणि आता तुम्ही जर त्यांच्या समोर गेलात तर या सगळ्यांना सत्य कळेल. पहिली गोष्ट म्हणजे माझी नोकरी जाईल, त्यामुळे प्लीज तुम्ही आता त्यांना भेटू नका. राकेश म्हणतो, थक्स. तर कॉन्स्टेबल म्हणतात, अहो थक्स कशासाठी? तुम्ही आमचे खिशे गरम करता, मग आम्हाला तेवढं काम तर करायलाच हवं ना. तर आता कॉन्स्टेबल राकेशला म्हणतात, तुम्ही एक काम करा, आता तुम्ही इथून निघून जा. तुम्ही तुमच्या वडिलांना भेटण्यासाठी नंतर या. तर इकडे अर्जुनने नागराजची कॉलर पकडलेली असते आणि म्हणू लागतो, हे सगळं काही तुला महागात पडेल नागराज. आणि हे राकेशने पाहिलेलं असं. आता राकेश अर्जुन बघण्या अगोदरच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे अर्जुन आता नागराजला म्हणतो, हे सगळं तू का केलंस? तर नागराज म्हणतो, पण आता तू काय करणार आहेस सांग ना. आणि हो, एक गोष्ट विसरलात का? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार इथे जेलमध्ये असणार. या कैद्यांवर तुम्ही हल्ला करू शकत नाही. इथं काही माहीत नाहीये का? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणत नागराज मोठमोठ्याने हसू लागतो. तर अर्जुन आता नागराजला म्हणतो, हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना. हा जेलमध्ये असणारा ओव्हर कॉन्फिडन्स तो काहीच कामाचा नाहीये. माझ्या बायकोवर तू हल्ला केलास, तिला मारण्याचा प्रयत्न केलास आणि मधुबुंनाही मारण्याचा प्रयत्न केलास. या सगळ्याची शिक्षा तुला होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेव, जन्मठेपीनंतर सुद्धा तू आयुष्यभर इथे कसा सडशील यासाठी मी प्रयत्न करेन. आणि हो, माझ्याकडे मिळालेले पुरावे यामुळे जर तुला फाशी झाली तर आता देवाकडे एकच प्रार्थना कर की जोपर्यंत जेलमध्ये आहेस तोपर्यंत मी शोधलेल्या पुराव्यांमुळे फाशी तुला होणार नाही, याची तू काळजी घे, समजलं का? नागराज असं म्हणत आता अर्जुन नागराजला चांगली चेतावणी देतो, धमकावतो आणि तिथून रागानेच निघून जातो. तर इकडे नागराज मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. नागराज म्हणतो, फाशी मला का? फाशी? मी कोणाचा खून वगैरे केलाय का? नाही, मी कोणाचा खून केला नाही. पण हा अर्जुन याने जर तसा पुरावा दाखवला तर आणि अर्जुनने तसे पुरावे गोळा केलेत तर मला फाशी होऊ शकते. नाही, मी असं होऊ देणार नाही. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाच्या नाटकांना सुरुवात झालेली असते. प्रिया कल्पना ताईंना म्हणते, आई, अग मला ही गोष्ट तुला केव्हापासून सांगायची होती पण मला संधीच मिळत नव्हती. आई, अग किती आनंदाची बातमी, जी बातमी मला तुला सांगायची होती पण त्यासाठी मला कोणीच परवानगी देत नव्हतं. पण किती विश्वासाने ही बातमी मी अर्जुन आणि अश्विनला सांगितली होती. आता अश्विन मात्र शांतच असतो. तर सायली अश्विनला प्रश्न करत म्हणते, प्रिया जे बोलते ते खरं आहे का? अश्विन भाऊजी, हे खरंच गरोदर आहे का? आता सर्वजण अश्विनकडे पाहत असतात, कारण प्रियाच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नसतो. आता अश्विन गप्प असतो. सायली खूप चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही गप्प आहात याचा अर्थ प्रिया जे बोलते ते खरं आहे भाऊजी, हो ना? मग हे सगळं सत्य तुम्हाला आम्हाला सांगावंच नाही का वाटलं? आणि त्यात तुम्हाला साथ देत यांनी सुद्धा हे सत्य माझ्यापासून लपून ठेवलं. तर अश्विन म्हणतो, या सगळ्यामध्ये दादाची काही चूक नाहीये, या सगळ्यामध्ये दादाचा काही दोष नाही. हे सत्य घरी कोणालाही कळू नये हा माझाच निर्णय होता
आणि तसं मी दादाकडून वचन घेतलं होतं आणि म्हणूनच दादाने तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण खरं तर हे बाळ मलाच नको आहे, कारण कोणाला माहीत आहे की हे बाळ कोणाच आहे ते. असं म्हणत आता प्रियाच्या प्रेग्नन्सीवर अश्विनने प्रश्न उभा केलेला असतो, तर प्रिया म्हणते नाही अश्विन प्लीज असं बोलू नकोस रे. याआधी सुद्धा मी तुला सांगितलं आहे की हे बाळ तुझंच आहे. अश्विन प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन अरे हे बाळ दुसरं कोणाचं असूच शकत नाही, प्लीज विश्वास ठेव ना. अश्विन म्हणतो तो का असू शकत नाही, सांग ना का असू शकत नाही. अग त्या अधिराज बरोबर तू 1-2 रात्र लोणावळ्यात घालवलीस आणि त्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं, आणि आता मला सत्य माहीत आहे आणि हा विचार माझ्या डोक्यातून काही केला जाणार नाही. आणि त्या अधिराजसारखी अजून किती लोक असतील ना, ते त्या देवालाच माहीत असेल. तर प्रिया म्हणते नाही नाही प्लीज अश्विन असं काही बोलू नकोस. अश्विन म्हणतो गप्प बसायचं आता. अश्विन सायली आणि कल्पना ताईंना म्हणतो मम्मा सायली वहिनी मला खात्री आहे की हे बाळ माझं नाहीये. ही प्रिया या घरात पुन्हा एकदा शिरण्यासाठी हे कारण शोधते. तिला कारण हव्य आणि या बाळाच्या कारणानेच ती या घरात पुन्हा एकदा परतण्याचा, पुन्हा एकदा राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मला अजिबात नको आहे. तर प्रिया कल्पनात ताईंना हात जोडत म्हणते आई अगं मी तुझ्या पाया पडते, अगं माझ्यावर नाही पण तुझ्या या नातवंडावर तरी दया कर ना. कल्पनात ताई काहीच बोलत नाहीत. तर सायली प्रियाला उत्तर देत म्हणते की तुझ्यावर कोणीही दया करणार नाही. प्रिया अगं 1 नंबरची खोटारडी आहेस तू तर. प्रिया कल्पना ताईंना म्हणते तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक करताय. तुमच्या या अविश्वासामुळेच सुभेदारांचा वंश तिथे जेलमध्ये वाढेल. आता हे ऐकलं आल्यानंतर कल्पना ताईंना धक्काच बसतो. चालणार आहे का तुम्हाला बोलाना चालणार आहे, परंतु कोणी काहीच बोलत नाही. तर प्रिया म्हणते आई मी मान्य करते मी खूप वाईट वागले, मी खरंच खूप वाईट वागले, असं वागायला नको होतं. पण या सगळ्यामध्ये या बाळाचा काय दोष आहे, त्याने काय गुन्हा केला आहे, तुम्ही याला तरी का स्वीकारत नाहीयात. कल्पनाताई काहीच बोलत नसतात. सायली म्हणते बस कर तुझी नाटक. अगं तू किती खोटारडीयस, कुठल्या थराला जाऊ शकतेस हे सगळं काही आम्हाला माहीत आहे, पण आता तर तू आई होणार आहेस आणि या गोष्टीचा सुद्धा तू गैरफायदा घेतेस का. प्रिया म्हणते नाही. तर सायली म्हणते हो का, मग कुठे फेडणार आहेस हे पाप. आई होणार आहेस आणि त्या मातृत्वाचा सुद्धा तू या अशा गोष्टीसाठी वापर करून घेतेस का. तर तुला सुभेदारांच्या घरी पुन्हा यायचे आहे तर. अस्मिता प्रियाला म्हणते आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझ्या पोटात वाढणाऱ्या या मुलाशी आमचा काही संबंध नाही, कारण त्याच बाळाचा वापर करून तुला जेलमधून बाहेर पडायचं आहे. आईपणाचा बाजार मांडलायस तू, असं म्हणत अस्मिता सुद्धा प्रियावर खूप चिडलेली असते. तर प्रिया म्हणते नाही असं काही नाही अस्मिता, प्लीज मला समजून घ्या, प्लीज मला समजून घ्या, मी पाया पडते. असं म्हणत प्रिया आता कल्पना ताई समोर नाक घासत असते, परंतु कोणीही तिच्याकडे लक्ष देत नसतं. अश्विन तर तिच्याकडे दुर्लक्षच करतो. तर सायली प्रियाला म्हणते तू कितीही हातापाया पडलीस ना प्रिया, तरी सुद्धा आम्ही सर्वजण फक्त अश्विन भाऊजींवरच विश्वास ठेवणार, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार, तुझ्यावर नाही. आता सायली अश्विन कोणीच प्रियाकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच प्रिया कल्पना ताईंना म्हणवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते आई अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, हे नातवंड तुझंच आहे. अगं जेलमध्ये असताना मी नेहमी असाच विचार करायचे की जर आईला हे सत्य कळालं तर ती किती खुश होईल, ती तिच्या नातवंडाचा स्वीकार करेल आणि आपल्या नातवंडला या घरात नक्की घेईल. एकमेव आईच अशी आहे की जी आई सुभेदारांच्या नातवंडाला या घरात लहान असं मोठं करेल. आता मात्र कल्पनात ताईंच्याही पारा चढलेला असतो. कल्पनात ताई म्हणतात प्लीज प्रिया, याला सुभेदारांचे नातवंड म्हणू नकोस. तर प्रिया आता कल्पना ताईंना म्हणते का म्हणू नकोस, सांग ना आई. ते सुभेदारांचंच बाळ आहे ना,
तुझंच नातवंड आहे ना. अगं जसं तुला अस्मिताच बाळ तसंच माझंही बाळ. मग तू असं का बोलतेस की त्यांना सुभेदाराच नातवंड? असं बोलू नकोस आई. अग ते तुमचं सुभेदारांचे नातवंड आहे. अगं आई, हे तुझ्या मुलाचं अश्विनच मूल आहे. तर आता मात्र अश्विनही चिडतो आणि प्रियाला म्हणतो, मी तुला किती वेळा सांगितले की या बाळाचा आणि माझा काही संबंध नाही. तुझ्या पोटात वाढणार बाळ माझं नाही. पण नाही, तुला तुझ्या या प्रेग्नन्सचा फायदा घ्यायचा आहे आणि म्हणूनच तू इथे सगळ्यांना ब्लॅकमेल करायला आली आहेस ना. तर आता सायली प्रियाला म्हणते, प्रिया उठ आणि आत्ताच्या आता इथून निघून जा या घरात. तुला आणि तुझ्या मुलाला थारा नाही. निघ असं म्हणत सायली आताच प्रियाला तिथून जायला सांगत असते. आणि त्याचवेळी तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन येताच प्रिया तिथे पाहताच अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन विचारतो की ही इथे काय करते. तर प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते, बरं झालं अर्जुन तो आलास सायली. आता तूच माझ्या समोर याला विचार की याने एवढं मोठं सत्य का लपवलं ते. आता अर्जुन आणि अश्विन एकमेकांकडे पाहतात. अर्जुन घाबरलेला असतो. तर आता सायली प्रियाला म्हणते की तू म्हणतेस म्हणून मी कोणाला जा विचारणार नाही. तर आता अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे बघ ना हिच्या आल्यापासून काय तमाशा चाललाय. तो खरंच खूप कंटाळा दिला या पोरीने. अरे हिला हाकलवतोय तरी सुद्धा इथून जात नाहीये. तर आता अश्विन सायलीला म्हणतो, सायली वहिनी तूच आता हिला हाताला धर आणि घराबाहेर काढ. तर सायली आता कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, मॅडम प्लीज हिला इथून घेऊन जा. तर तुम्ही हिला इथे आणायलाच नको होतं. तर प्रिया म्हणते, नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका. मला घराबाहेर काढण्या अगोदर प्लीज एकदा माझ्या सोनोग्राफीचे रिपोर्ट तरी बघा. असं म्हणत प्रिया आता ते रिपोर्ट कल्पना ताईच्या समोर करते. कल्पनात ताईंना काय करावं काहीच कळत नसतं. आता प्रिया सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवत अश्विनकडे जाते आणि म्हणते, अश्विन हे बघ सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत आपल्या बाळाचे. परंतु अश्विन काही प्रियाकडे पाहतही नाही ना. त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टकडे पाहत अश्विन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. आता प्रिया सोनोग्राफी रिपोर्ट अश्विनला दाखवत म्हणते, हे बघ यामध्ये छोट्स दिसतंय ना, ते आपलं बाळ आहे रे. आता मात्र कल्पना ताईंचा जीव कुठेतरी कासावीस होत असतो. त्यांना या सगळ्या गोष्टी ख्या वाटत असतात. त्यांचेही मन कुठेतरी आपल्या नातवंडासाठी कासावीस झालेलं असतं. तर इकडे प्रिया अश्विनला म्हणते, आता फक्त असा आकार दिसतोय पण नंतर डोळे कान इवलिशी बोट हे सगळे आकार दिसू लागणार आहेत. आपलं बाळ तयार होत असताना आपल्याला दिसणार आहे. अश्विन आता मात्र कल्पना ताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात कारण त्यांना सुद्धा नातवंडाची आस असते. मात्र अश्विन काहीच बोलत नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यावेळी प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन अरे तू असाच वागणार आहेस का. बघ ना आपल्या बाळाचा रिपोर्ट आहे. परंतु अश्विन पाहतही नाही तिच्याकडे. तर त्यानंतर प्रिया पुढचा डाव साधत कल्पना ताईंकडे येते आणि म्हणते, आई अग तू तरी बघ ना. अगं तुझं नातवंड आमचं बाळ माझं आणि अश्विनच्या बाळ. आई अग बघून सांग ना, मुलगा असेल की मुलगी. आई अग बघ ना या बाळाकडे. बोल ना आई, काहीतरी बोल ना. अगं या बाळाला तू कसं काय ना करू शकतेस. असं म्हणत प्रिया आता कल्पना ताईंना या सगळ्यात मिळवण्याचा प्रयत्न करत असते. आता कल्पना ताईंना होणारा त्रास सायलीच्या लक्षात येतो. त्यावेळी सायली कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, मॅडम प्लीज हिला तुम्ही आत्ताच्या आता इथून घेऊन जा. आता कॉन्स्टेबल मॅडम पुढे येतात आणि प्रियाचा हात पकडत तिला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तर प्रिया म्हणते, नाही मी इथून जाणार नाही. आई अश्विन अस्मिता प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बाळ सुभेदारांचंच आहे. असं म्हणत प्रिया आरडाओरडा करत सगळ्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असते. प्लीज या बाळाला स्वीकारा याच्यासाठी तरी. आई प्लीज मला जेल मधून बाहेर काढ. प्लीज आई या बाळासाठी म्हणून तरी मला जेलच्या बाहेर काढ. असं म्हणत
आता प्रिया जेलच्या बाहेर काढण्यासाठी रिक्वेस्ट करू लागते. आता अर्जुन ॲडव्होकेट मॅडमना म्हणतो, ॲडव्होकेट मॅडम, तुम्ही एका आरोपीला असं आमच्या घरी घेऊन येऊ शकत नाही, कारण त्यासाठी तुम्ही आम्हाला विचारलं नाही किंवा आमची परवानगीही घेतली नाही. त्यामुळे आत्ताच्या आता हिला इथून घेऊन जा. तर आता सायली म्हणते, नाही, ही अशी नाही ऐकणार. आणि म्हणूनच सायली स्वतःहून प्रियाचा हात धरून तिला घराबाहेर काढते. तर इकडे कल्पनाताई प्रियाकडे पाहत असतात, कारण प्रियाच्या बोलण्यावर कल्पनाताईंच्या कुठेतरी विश्वास बसत असतो. त्यांचं मन त्यांना सांगत असतं की खरंच हे बाळ त्यांच्या अश्विनच असावं. आणि इकडे प्रिया मात्र त्यांनाच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, आई, प्लीज प्लीज बाळाला तुझी गरज आहे. तुझ्या नातवंडाला त्याच्या आजीची गरज आहे. सायली म्हणते, प्रिया, या बाळाच्या निमित्ताने या घरात येण्याच तूस स्वप्न बघतेस ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कारण मला माझ्या घराचं सुख महत्वाचं आहे. त्यामुळे या बाळ वाढते, या सगळ्याचा त्रास तर होणार ना त्याला, आणि आता तेच बाळ अश्विनचं आहे असं सांगून ती आता अश्विनला अजून त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. तर आता कल्पनात ताई अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, अर्जुन, जन्माला आलेल्या बाळाची DNA टेस्ट होऊ शकते का रे? नाही, म्हणजे ते बाळ अश्विनच नाहीये याची आपल्याला खात्री पटू शकते ना, आणि तेही आताच. तर अर्जुन म्हणतो, DNA टेस्ट आताही होऊ शकते. आणि प्रियासुद्धा म्हणाली आहे की ती DNA टेस्ट करायला तयार आहे. पण प्रश्न सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे याआधी प्रियाने किती वेळा किती जणांचे DNA रिपोर्ट बदलले आहे हे आपल्याला माहीत नाहीये का? मग कशावरून यावेळी ती DNA रिपोर्ट बदलणार नाही? तर सायली म्हणते, हो, आत्तासुद्धा जज साहेबांकडून खास परवानगी काढून ती इथे भेटायला आली, इथे सत्य सांगायला आली. आणि याच गोष्टीवरून कळतं की तिचे हात कुठे कुठे पोहोचले ते. तर अर्जुन म्हणतो, तेच तर, या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रियाच्या DNA रिपोर्टवर सुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नाही. तर अस्मिता म्हणते, आणि आता अश्विनच म्हणतोय की हे मूल त्याचं नाही, मग DNA टेस्ट करून उपयोगच काय? त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि मम्मा, आता आपल्यासाठी फक्त अश्विन महत्वाचा आहे, आणि तो जे सांगतोय तेच खरं आहे. तर अर्जुन म्हणतो, आता फक्त आपल्याला अश्विनची काळजी घेतली पाहिजे, त्याला त्रास होऊ नये याची. जर तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटत असेल तर कोणीही प्लीज त्याच्यासमोर हा टॉपिक काढू नका. आता सर्वांनाच अश्विनची काळजी वाटत असते आणि म्हणूनच सर्वजण अश्विनचा विचार करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता हॉस्पिटलचे सिक्युरिटी आता पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेले असतात. आणि त्याचवेळी एक वैन त्यांच्या समोर येते आणि त्यांना आईनमध्ये बसवलं जातं. आता वैनमध्ये राकेश असतो. आता सिक्युरिटी घाबरतात आणि म्हणू लागतात, साहेब साहेब हो, प्लीज मला मारू नका, प्लीज प्लीज मला सोडा ना. राकेश म्हणतो, तुला मी सोडू? त्या दिवशी काय झालं होत रे? मी तुला पैसे दिलेत आणि तुझं तोंड बंद केलं, पण आता तुला खरं सांगायचं आहे. तर आता सिक्युरिटी म्हणतात, नाही साहेब, मी नाही खरं सांगणार, माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज मला सोडा. राकेश म्हणतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवू आणि तुला सोडू, चल रे. गाडी गोडाऊन लागे. आता सिक्युरिटी स्वतःला वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत असतात आणि त्यावेळी राकेश त्यांच्यावर गंध रोखतो आणि म्हणू लागतो, एक शब्दही तोंडातून काढायचा नाही. आता सिक्युरिटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गप्प बसतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन मात्र शांत उभा असतो. सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला अगोदरच माहीत होतं? प्रियाने हे सत्य तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ती प्रेग्नेंट आहे, हो ना? तर अर्जुन म्हणतो की हो, ॲक्च्युली खरं तर मला त्याचवेळी सगळ्यांना सत्य सांगायचं होतं, पण त्यावेळी अश्विन मला म्हणाला की आता आपण सत्य कोणालाही सांगूया नको. आणि मग मला अश्विनच म्हणणं पटलं. मला असं वाटलं की अश्विन जे बोलतोय ते खरं आहे, तेच फॉलो करायला हवं, कारण तसंही अश्विनने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं ना. तर सायली म्हणते,
आणि म्हणूनच तुम्ही मला प्रियाला भेटायला तुरुंगात जाऊ देत नव्हता हो ना, वेगवेगळी कारणं काढून टाळण्याचा प्रयत्न करत होता हो ना. तर अर्जुन म्हणतो की हो, कारण तुला त्रास होऊ नये. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तुला मनस्ताप होईल, या सगळ्याची मला भीती वाटत होती. म्हणून तुला या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर प्रियाची दया वगैरे आली तर सायली म्हणते नाही, ते कधीच शक्य नाही. मला प्रियाची दया वगैरे येत नाही हो, मला फक्त तिच्या बाळाची काळजी वाटते, मला बाळाबद्दल वाईट वाटते. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मला आधीच सांगायला हवं होतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला पटते ना की अश्विनने जे सांगितलं तेच फॉलो करायला हवं. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, तू खरंच चिडली नाहीयेस ना? सायली म्हणते, नाही, मी चिडली वगैरे नाहीये, कारण अश्विन भाऊजींना तुम्ही शब्द दिला आणि तो शब्द तर पाळायलाच हवा. तुम्ही जे केल ते योग्य केलात, त्याबद्दल मी तर तुमच्यावर चिडली नाहीच आहे, पण मी नाही. पण आई मात्र हळव्या झाल्याच असत्या. पण एका अर्थाने बरं झालं की प्रियाने स्वतःहून येऊन हे सत्य घरी सांगितलं आणि स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे. आता अर्जुन पुन्हा एकदा सायलीला प्रश्न करत म्हणतो, खरंच तू चिडली तर नाही आहेस ना सायली? अर्जुनकडे पाहताच अर्जुन मात्र लोटांगण घालतो, हात सोडतो आणि नाक घासत सायलीला म्हणतो, खरंच बरं झालं तू चिडली नाहीस. मला तर टेन्शन आलं होतं की जर तू चिडलीस तर तू किती दिवस बोलणार नाही आणि किती दिवस तुझा हा रुसवा असणार आणि मी हा रुसवा कसा घालवायचा, या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, उठा बरं. आणि का हे सगळं चाललंय? तुमचं प्रत्येक वेळी हे असं अति करणं गरजेचं असतं का? आणि एवढी चिडते का मी तुमच्यावर की तुम्हाला एवढं खाली लोटांगण घालून माझ्यासमोर हात जोडायची वेळ आली आहे? तर अर्जुन सायलीला म्हणतो, बघ बघ, तुझा आवाज कसावर चढलाय आणि कसे डोळे वटरून बघतेस, मला भीती वाटते बायको तुझ्या या डोळ्यांची आणि तुझ्या या आवाजाची. आता घाबरलेल्या अर्जुनला पाहून सायलीला मात्र हसायला येतं. सायली म्हणते, हो का, तुम्ही मला एवढं घाबरता? जर तुम्ही मला घाबरला असताना तर तुम्ही माझ्याशी खोट बोललाच नसता. तर अर्जुन म्हणतो, मी तुझ्याशी खोट बोललो नाहीये, पण तुला त्रास होईल, तुला त्रास होऊ नये यासाठी मात्र मी शांत राहिलो. तर सायली म्हणते, तरी पण तुम्ही त्या प्रियाच्या बाबतीत? अर्जुन म्हणतो, प्लीज आता त्या तू बाईच नावही घेऊ नकोस. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, महत्वाचा फोन आहे, मला हा फोन घ्यावाच लागेल, मी आलोच असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन करतात आणि म्हणू लागतात, तो सिक्युरिटी गार्ड अचानकच गायब झालाय. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे कोणाला तरी कळलं? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, पण कसं शक्य आहे, हे तर आपल्या तिघांमध्येच होतं. तर दुसरीकडे अर्जुन घरी येताच सायलीला सत्य कळत. त्यावेळी सायली म्हणते, मला माझा भूतकाळ, मला माझं पूर्वीचं सत्य कसं आठवेल? तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याकडे तन्वीच गाठोड आहे. आता अर्जुन कपाटातील ते गाठोड काढतो आणि त्यातील एक एक वस्तू सायली पाहू लागते. तर आता सायली त्या वस्तू पाहताच अर्जुनला म्हणते, या सगळ्या गोष्टी माझ्या आहे असं मला वाटते, परंतु सायलीकडून नवीकडे घेऊन जाणारा मार्ग कसा सापडेल? आता अर्जुन आणि सायली या सगळ्यातून कसा मार्ग काढता येईल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.